ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज बीडमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांसह राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते देखील उपस्थित राहणार आहेत। याआधी मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये येताना मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच यावं, अन्यथा त्यांना बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता। यावर आज मंत्री भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना या असे अनेक आव्हान छगन भुजबळ यांनी पचवले असल्याचं सांगितलं। पाहूयात नेमकं काय म्हणाले। ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही। शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहे हे त्यांना अजून माहिती, कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते असे ज्या फालतू बळगणा करतात। त्यामुळे आता या मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ ओबीसी समाजाला काय संबोधित करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।